मला सांगा, तुम्ही एका ग्रामीण भागातून आपल्या करिअरला सुरुवात केली. ती किती सालाला चालू केली? सर नमस्कार. माझं नाव श्री मिलिंद नामदेव पाटील, राहणार नावली, तालुका पन्हाळा. मी 12वीला शिकत असताना 1995मध्ये मी भरतीची तयारी वगैरे केली आणि 1995 जूनमध्ये मी भरती झालो. सुरुवातीला आपलं कोणत्या ठिकाणी पोस्टिंग झालं आणि काय म्हणून पोस्टिंग झालं? ट्रेनिंग झाल्यानंतर मी सुरुवातीला माझी पोस्टिंग हिमाचलमध्ये योल कॅम्प आहे, त्या ठिकाणी माझी पोस्टिंग झाली आणि थोड्या दिवसानं आम्ही जम्मू काश्मीरमध्ये राजौरीमध्ये आमची पूर्ण युनिट तिकडे गेलं. तुमचं शिक्षण हे आता सध्या ग्रामीण भागात झालं की शहरी भागात झालं? माझं प्राथमिक शिक्षण आपल्या विद्यामंदिर नावलीमध्ये आणि 8वी नंतर शिक्षण 12वीपर्यंत माझं देवाय विद्यालय देवाय या ठिकाणी झालं. साधारण तुमचं ज्यावेळा आर्मीमध्ये गेला त्यावेळा साधारण तुमचं काय वय असं होतं? माझं 18 वर्ष कम्प्लीट झाली नव्हती. 12ला होतो मी त्यावेळेला, तर ते 18 वर्षाच्या अगोदरच मी भरती झालो. बर. मला सांगा, ज्यावेळा तुम्ही भरती झाला त्यावेळा इथं म्हणजे असं सुसुविधा म्हणजे तुमचं फिटनेस किंवा हे असं काय त्यावेळा तुम्ही इथं केलं नव्हतं का? हां, ॲक्च्युली मिलिटरीमध्ये भारतीय सेनेमध्ये भरती व्हायचं पहिल्यापासूनच माझ्या मनामध्ये होतं. त्यामुळं आमचे मित्र वगैरे त्यांच्या सोबत आम्ही व्यायाम करणे आणि चांगलं थोडंसं अभ्यास वगैरे करणे ह्या ठिकाणी आमचं थोडंसं पहिल्यापासूनच मन होतं. ते आम्हाला त्यावेळेला भरतीच्या वेळेला ते आम्हाला उपयोगी पडलं. मग भरती जाण्याचंच तुम्हाला कसं काय हे? ॲक्च्युली आमच्या गावामध्ये नावली गावामध्ये पहिल्यापासूनच मिलिटरी मॅनची संख्या थोडी जास्त आहे. त्यामुळं त्यांना बघितलं की असं वाटायचं की ठीक आहे, आपण पण भारतीय सेनेमध्ये भरती व्हावं आणि योगायोगानं खरोखर तो दिवस आला की मी भरती झालो. बर. अशा कुठल्या म्हणजे जिथं भरती झाला, आता जवळजवळ 30 वर्षे झाली तुमच्या ह्याच्यामध्ये, की असं कधी तुम्हाला एखाद्या लढाईमध्ये किंवा एखाद्या कामगिरीमध्ये असा प्रसंग कधी आला का? ॲक्च्युली कसं आहे, माझा ट्रेड क्लर्क असल्यामुळं मी भारतीय सेनेमध्ये आर्मी पोस्टल सर्व्हिस कोर APS सेना डाक सेवा कोर यामध्ये मी क्लर्क म्हणून काम केले. तर आमचं जास्त काही ऑपरेशनशी एवढं संबंध येत नव्हता, पण तरीसुद्धा आम्ही बॉन्डीवर असताना तो प्रसंग बघितलेला आहे. तर आम्ही मी जात होतो कुपवाडाला. त्यावेळेला एका ठिकाणी आम्हाला असं थांबवलं होतं, आमचं ब्रीफिंग वगैरे सुरू होतं आणि त्यावेळेला अचानक एक रॉकेट लॉन्चर आमच्यावरच सोडलं होतं त्यांनी. पण ते थोडंसं झाडं तटल्यामुळं त्याचं दिशा चेंज झाली आणि ते आमच्या जवळच ते येऊन पडलं. त्यानंतर जे फायरिंग सुरू झालं होतं त्यावेळी रात्रभर फायरिंग आमचं सुरू होतं. अशा त्या फायरिंगमध्ये किती दिवस तुम्ही होता? तुमचं जेवणा खाण्याचं किंवा बाकीचं असं काय तुम्हाला त्यावेळेला भेटलं होतं का? हां, ॲक्च्युली थोडंसं ज्यावेळेला फायरिंग वगैरे असतं त्यावेळेला थोडंसं त्रास तर होतोच, पण त्यावेळेला जे सोबत वगैरे असतात आपले साथी वगैरे, त्यामुळं ते काय वाटत नाही. आणि शेवटला भारतीय सेनेमध्ये नोकरी करायचं, आपल्या देशासाठी करायचं म्हटल्यानंतर ते सर्व सहन करावं लागतं. आता 30 वर्षाच्या तुमच्या नोकरीमध्ये किती ठिकाणी तुमची पोस्टिंग झाली आणि काय म्हणून झाली? माझी ॲक्च्युली पोस्टिंग जवळजवळ नाही म्हटलं तर एक 14 ते 15 ठिकाणी माझी पोस्टिंग झाली. त्यामध्ये मी जम्मू काश्मीरमध्ये जर म्हणला तर सुरुवातीला मी कुपवाडा, राजौरी आणि टोडा किश्तवाड हे एक ठिकाणं, त्या ठिकाणी 3 ठिकाणी मी राहिलो. आणि लेह लडाखमध्ये तांगसे, ज्या ठिकाणी ऑक्सिजन फारच कमी आहे आणि फार उंचीवर आहे ते आणि अति बर्फ वस्तू त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी मी राहिलो. आणि दुर्गम भागामध्ये जर म्हणला तर तुम्ही सिक्कीममध्ये, आसाममध्ये, मिझोराम आणि मणिपूरमध्ये या ठिकाणी मी माझी सेवा दिलेली आहे. मग आता तुमचं सुरुवातीचं पोस्टिंग आणि आत्ताचं पोस्टिंग काय होतं? सुरुवातीला काय म्हणून तुम्ही झाला होता? सुरुवातीला ज्या ठिकाणी आपण शिपाई म्हणून भरती झालो मी, त्यानंतर नायक हवालदार, तर मी नायक सुभेदार 2012मध्ये मी नायक सुभेदार बनलो आणि सुभेदार मी एप्रिल 2014मध्ये मी सुभेदार बनलो. त्यानंतर सुभेदारमध्ये मी जवळजवळ 11 वर्ष नोकरी केली आणि 26 जानेवारी 2025ला मला ऑनर लेफ्टनंट हे पद मिळालं.
30 वर्षाच्या तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला असं काय वेगळा प्रसंग कधी आला होता का? वेगळं म्हणजे त्यात किंवा एखादा प्रसंग असा आलाय की आपण जंगलात आहे किंवा एकत्र असं कुठं काय एकटेच आहात असं काय कधी, किंवा असं युद्ध चालू आहे आणि कुठे प्रॉब्लेम कधी आलेत का तुम्हाला कधी असे? हां, ॲक्च्युली कसं होतं, आम्हाला थोडंसं प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटावं लागत होतं. मग ते भेटण्यासाठी आम्हाला कसं व्हायचं, तिथं जास्त करून जम्मू काश्मीरमध्ये जास्त करून ते बसमध्ये म्हणजे गाडीमध्ये प्रवास करायचा नसतो. काय असेल तर प्रवास तुमचा पायीच करायचा असतो, पायी. मग त्यामुळं ते त्यावेळेला आम्ही म्हणजे ज्यावेळेला सकाळी, आता मी एकदा प्रसंग सांगतो तुम्हाला. 11 वाजता आमचं जेवणाचं टाईम ॲक्च्युली 1:30-2चं असते दुपारचं, पण आम्ही 11 वाजता आम्ही जेवलो आणि आम्ही चालायला सुरुवात केली. जवळजवळ आम्हाला पोचायला संध्याकाळी तिथं 9 वाजले. तिथं 9 वाजल्यानंतर सरळ आम्ही गेलो, जेवलो आणि आपलं पुढलं काम आम्ही केलं. म्हणजे दिवसभर त्या रस्त्यालाच होतो आम्ही. तर त्यानंतर बाकी बऱ्याच ठिकाणी असं अनुभव आला की खरोखर म्हणजे कधी कधी असं होत होतं की जेवायला सुद्धा मिळत नव्हतं आणि पाण्याची वगैरे पण सोय नाही. त्यावेळेला पहिली परिस्थिती थोडी खूपच अवघड होती. ह्या ठिकाणी असं करून हे केलं. आता भरती होताना सुद्धा तुम्हाला म्हणजे आपण आता भरती होणार, तिथं जाणार त्यावेळेची आणि आता येते वेळेचं, ह्या दोन मधलं काय आहे का सांगा? हां, थोडं ॲक्च्युली कसं आहे, जाताना पहिल्यांदा एक देशसेवा करायची आहे आणि त्यामुळं ते सगळं बरं वाटत होतं. पण ज्यावेळेला परत यायचं वाटलं त्यावेळेला वाटलं की आता आपलं सगळं म्हणजे वर्दी वगैरे आहे ते आता उतरावं लागणार आपल्याला आणि आपलं थोडंसं हे होणार. त्यावेळेला थोडंसं मन भरून येतेच, थोडासा फरक पडतोय त्यामुळे. आता 30 वर्षाच्या तुम्ही याच्यानंतर सेवानिवृत्त, आता गावामध्ये आता आहे, तर गावातल्या मुलांना तुम्ही काय संदेश देणार? ॲक्च्युली सगळ्यात म्हणजे भारतीय सेनेमध्ये पगार तर कमी आहे, पण नुसतं पगार बघून जमणार नाही. आपल्या देशाची सेवा केलीच पाहिजे आणि जे मुलं म्हणजे थोडीशी व्यवस्थित आहेत भरती होण्यासाठी वगैरे त्यांनी प्रयत्न करून पुढं गेलंच पाहिजे आणि भारतीय सेनेमध्ये